हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर सकाळी ना मिस्टर वगैरे ऑफिसला गेल्यानंतर, प्रत्युष स्कूलला गेल्यानंतर आपली जी काही गाडी जी आहे माझी चालू होते ना, म्हणजे सगळ्यांचेच असे होत असेल. मुलगा स्कूलला गेला, मिस्टरची म्हणजे घरातली सगळी लोकं जिकडे तिकडे गेले ना, की आपली गाडी एवढी फास्ट पळते ना, की काही विचारायलाच नको. माझंही तसंच झालेलं आहे. आता प्रत्युष गेला आहे, त्याचे पप्पासुद्धा ऑफिसला गेलेले आहेत, म्हणून की कामं पटापट पटापट होत आहेत. रात्री कपडे काढायला जे आहे विसरले होते, म्हणून सगळ्यात पहिलं ते आवरून घेतलं. त्याच्यानंतर बेडशीट वगैरे लावली आणि आज जरा बाहेर जायचं होतं, म्हणूनच माझी गाडी आज जरा जास्तच फास्टमध्ये होती. म्हणजे व्हिडिओला पळवायची सुद्धा अजिबात गरज नव्हती, एवढे कामं पटापट होत होती. आणि असं कुठेही बाहेर जायचं असेल ना, तर माझं असंच काम जे आहे ना, एकदम धावपळीचं सगळं चालू असतं. कारण मग घरी आल्यानंतर सुद्धा अजून कामं पेंडिंग असतात. आणि चला, हातावर असं छान काहीतरी दिसतंय, म्हणजेच पूजा खूपच छान झालेली आहे. तर छान पूजा वगैरे करून घेतली आणि ही सगळी कामं आवरता आवरता कधी प्रत्युष म्हणजे स्कूलवरून यायची वेळ होते ना, कळतच नाही. तर चला, प्रत्युषसुद्धा आलेला आहे. मी त्याचीच वाट बघत होते. तो आला की लगेच आम्ही जे आहे चेंज वगैरे करून कपडे निघणार होतो. तर 12 सव्वा 12 वाजता तो येतो. आणि आता कुठेही बाहेर जायचं म्हणलं ना, मला ही कामं केल्याशिवाय काही घरातून बाहेर पडता येत नाही. तर सगळ्यात पहिले पाणीपुरीचं सामानाची मी तयारी करून घेते, कारण बाहेरून आल्यावर इतका कंटाळा येतो. आणि आपण फिरण्याच्या नादात आपल्याला लक्षात येत नाही की आपण किती चालतो आहे, पण ते घरी आल्यावर पाय दुखल्यावर कळतं की आपण खरंच यार खूप चाललो आहे म्हणून. तर आम्ही मैत्रिणी जे आहे ते बाहेर शॉपिंगसाठी जाणार होतो, आणि त्यात 3-4 तास नाही म्हणले तरी जाणारच होते. किती ठरवलं ना की तासाभरातच घरी येऊया, पण असं शक्यच नाही आहे. तर त्याच्या आधीच म्हणून ना मी पाणीपुरीचं सामान थोडंफार जे आहे बनवून जाते. म्हणजे मेनली रगडा आणि गोड पाणी ज्याला वेळ लागतो ना, ते बनवते. तिखट पाण्याला जास्त वेळ लागत नाही, कारण आधीच मी मिरची पुदिना वगैरे सगळं नीट वगैरे करून ठेवलेलं असतं, साफ करून ठेवलेलं असतं, म्हणून त्याला वेळ लागत नाही. ते आल्यानंतर करते, पण या 2 गोष्टींना वेळ लागतो, त्या करून जाते. म्हणजे माझा आवरे करेपर्यंत हे सुद्धा तयार होईल. आणि बदाम जे सकाळी खायचे असतात ते खायला मला आत्ता म्हणजे जागा आली आहे. खरंच म्हणजे एवढी धावपळ होते ना, की लक्षातच राहत नाहीत गोष्टी. ते बदाम मी आत्ता खाल्लेत 12-12:30 वाजता. तर असो, खाल्ले हे महत्त्वाचं आहे. आता मस्त किचन वगैरे सगळं छान आवरून घेतलेलं आहे. या 2 गोष्टी बनेपर्यंत मी माझंसुद्धा आवरून घेते, फटाफट रेडी होते, म्हणजे लगेच जे आहे ते निघायला, म्हणजे घरी यायलासुद्धा मी गाडी लावायच्या आधी आले पाहिजे असं. छान अशी रेडी झाले. सिंपल टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट जी मी फ्लिपकार्टवरून मागवलेली, खूपच जास्त कम्फर्टेबल आहे, खूप मला आवडली. मी याच्यात अजून 1-2 कलर जे आहेत ते मागवणार आहे. आणि चला, रिक्षा करून जे आहे निघालेलो. आणि आमच्या रिक्षात असे 2 मंकी जे आहेत मागं बसले होते मस्त असे, आणि त्यांना बघून आपण पण असंच लहानपणी करायचं असं आठवलं. तर चला, इथं खूप छान नाईट सूट वगैरे बघितले. त्याच्यानंतर मेन जे शूज घ्यायला आलेलो तो शूज घेतला. असे 2, 3, 4, 5 जेवढे बघता येईल तेवढे शूज बघितले. फायनली त्याच्यातून एक जो आहे तो चूज केला आणि ते घेऊन आले. मैत्रिणीला पण बरीच काही शॉपिंग करायची होती, तिने ते केलं. आणि चला, असा होता आजचा मिनी ब्लॉग. चॅनल